हाय फ्रेंड. तर आज आपण बनवणार आहोत खानदेशी पद्धतीने शेवभाजी. तर त्यासाठी मी कोणकोणतं साहित्य घेतलं आहे ते तुम्हाला पहिल्यांदा सांगते. कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, कांदा, टॅमॅटो आणि कांदा मिक्स करून मी इथे त्याची पेस्ट करून घेतली आहे मिक्सरला लावून. शेव आणि इथे मी काही मसाले घेतलेले आहेत. जिरं, मोहरी, गरम मसाला, कसुरी मेथी, हिंग, हळद, काळा मसाला, लाल तिखट, तेजपत्ता आणि ही जिरा पावडर. आता आपण शेवभाजी बनवण्यासाठी इथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये आपण 2 चमचे तेल घालून घेणार आहोत. तेल गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण जिरा मोहरी घालायची आहे, कांदा, आलं लसूण, तेजपत्ता. आता आपण हे सगळे मसाले घालायचे आहेत. मसाले आपण तेलामध्ये परतून घ्यायचे. टॅमॅटो पेस्ट, मीठ. आता याच्यामध्ये आपण ना गरम पाणी घालायचं आहे. आता आपण याच्यामध्ये घालायचं आहे कोथिंबीर. इथे आपल्याला शेवभाजीचा रस्सा तयार झालेला आहे. खूप छान अशी ना तरी आलेली आहे. आता आपण ही एका वाटीमध्ये काढून घेणार आहोत. खूपच छान असा आपला हा ना रस्सा तयार झालेला आहे. खानदेशी शेवभाजी म्हटल्यावरती त्याच्यावरती आपण हे लाल कलरचे शेव घालतो. हे कुठल्याही मार्केटमध्ये मिळू शकतात. जेव्हा आपण जेवायला बसतो ना त्याचवेळी याच्यामध्ये शेव घालायचे. नाहीतर काय होतात, अगोदर आपण घातलं ना तर शेव नरम पडतात आणि रस्सा सगळा सुकून जातो. त्यामुळे आपण ज्यावेळी जेवणाच्या वेळेस हे शेव घालायचे. आणि वरून आपण थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत. तर इथे आपली ही खानदेशी पद्धतीने शेवभाजी तयार झालेली आहे.